दयांचे केले स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारो आता. विचारसागर तरंग दुसरा, परिच्छेद 13 क्रमांकाचा. विचारसागर तरंग दुसरा, परिच्छेद 13 क्रमांकाचा. कर्माने मोक्षाचा असंभव आणि ज्ञानाने मोक्षाची सिद्धी. आरंभी पूर्वपक्षाचा अनुवाद करतात, नंतर सिद्धांती उत्तर देतात. तो विचार आपण क्रमप्राप्त करूया. यातला काही विषय वाचला होता का आपण? तर नाही ना. बघा, थोडा थोडा आशय आणि पुढचा विषय अशा पद्धतीने आपण चालूया. तर विचारसागराचा हा दुसरा तरंग, त्यातील आता हा समारोपाचा विषय आहे. पण मध्ये 2-3 दिवस आपला पाठ झाला नाही, तर मागचं 1-2 मिनिटामध्ये शिवावलोकन आणि पुढचा क्रमप्राप्त विषय आपण बघू. एकंदर 12 परिच्छेदाचा विचार आपला आतापर्यंत पूर्ण झाला. 12 परिच्छेदाचा विचार पूर्ण पाहत असताना आपण काय पाहिलं, तर प्रथम परिच्छेदामध्ये पूर्वपक्षाच्या मते अधिकाऱ्याचा असंभव, म्हणजे या ग्रंथाचा अधिकारी कोणीच नाही असं पूर्वपक्षाचं म्हणणं आहे. द्वितीय परिच्छेदामध्ये अधिकारी अनुबंधाची सिद्धांत मताने सिद्धी. पुष्कळ नाही हे म्हणणं आम्हाला अनुकूल आहे, पण कोणीच नाही असं नाही. पामर, विषयी, मुक्त या ग्रंथाचा अधिकारी नाही, पण जिज्ञासू या ग्रंथाचा अधिकारी आहे असा विषय आपण दुसऱ्या परिच्छेदामध्ये पाहिला. तिसऱ्या परिच्छेदामध्ये पुन्हा पूर्वपक्षाचं म्हणणं आहे, उष्ट्र लकुटिका न्यायाचा प्रयोग करून लक्षण साम्यात एकत्व सिद्धी असं जर आपण म्हणत असाल, तर जीवाचं आणि शिवाचं कुठलंच लक्षण साम्य नाही, म्हणून त्यांचं ऐक्य होणार नाही, म्हणजे जीव ब्रह्म ऐक्य विषयाची असिद्धी तिसऱ्या परिच्छेदामध्ये पूर्वपक्षाने केली. सिद्धांती त्याला सांगतात, विशिष्ट असणाऱ्या जीवाचं शुद्ध ब्रह्माशी ऐक्य होत नाही हे आम्हाला मान्यच आहे, पण त्यातला लक्ष्य भाग जो विशेष्य आहे, साक्षी आहे ना, त्याचं मात्र शुद्ध ब्रह्माशी ऐक्य व्हायला हरकत नाही. या रूपाने विषयाची देखील सिद्धी आहे असा विषय आपण चतुर्थ परिच्छेदामध्ये पाहिला. आणि मग 5व्या परिच्छेदामध्ये 5 ते 9 एकंदर 5 परिच्छेदामध्ये 5, 6, 7, 8, 9 आहे ना, अशा 5 परिच्छेदामध्ये पूर्वपक्षाने तिसऱ्या अनुबंधाची असिद्धी केली आहे. आणि तिसरा अनुबंध आहे प्रयोजन, म्हणजेच मोक्ष. त्याची असिद्धी करत असताना तो प्रत्येक परिच्छेदामध्ये काय विषय बोलला, तर 1-2 वाक्यामध्ये बघा. त्यातला जो 5वा परिच्छेद आहे, त्या 5व्या परिच्छेदामध्ये पूर्वपक्षाने काही गोष्टी सिद्धांताच्याच बोलल्यात, पण सिद्धांत सिद्ध करण्याकरता नाही, आपला पूर्वपक्ष सिद्ध करण्याकरता. मग त्याने 5व्या परिच्छेदामध्ये अगोदर आपल्याला प्रयोजनाचा विचार सांगितला. प्रयोजन म्हणजे काय, आळंदीत त्याचा अर्थ करतात काय, व्यवहारात लोकव्यवहारात त्याचा अर्थ करतात काय, आणि शास्त्रीय परिभाषेमध्ये त्याचा अर्थ आहे काय, तर प्रयोजन शब्दाचा अर्थ आहे मोक्ष. आणि नंतर मानव मात्राच्या साध्याचा विचार त्यांनी केला. मानव मात्र म्हणा किंवा जीव मात्र म्हणा, प्रत्येकाचं अंतिम साध्य एकच आहे हा विषय प्रतिपादन केला. आणि त्या अंतिम साध्याचं साधन मुमुक्षू मनुष्य करत नाही असं नाही, पण साध्याची त्याला प्राप्ती होत नाही, याचा अर्थ नियत साधन त्याला ज्ञात नाही. मग नियत साधन काय आहे, तर मिथ्यात्व निश्चय. आणि मग मिथ्यात्व निश्चय होण्याकरता वादामध्ये जगत अध्यस्त ठरलं पाहिजे. आणि मग अध्यासाचे 2 प्रकार सांगितले, कार्याध्यास आणि कारणाध्यास. इतका विचार 5व्या परिच्छेदामध्ये आला. नंतर पुढे 6वा आणि 7वा परिच्छेद. तर त्या 6व्या आणि 7व्या परिच्छेदामध्ये 2 अध्यासापैकी साक्षात दुःखाला हेतुभूत असणारा जो कार्याध्यास आहे, त्याचा असंभव पूर्वपक्षाने प्रतिपादन केला. आणि तो असंभव प्रतिपादन करत असताना कार्याध्यासाची त्यांनी सामुग्री सांगितली. 1 सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार आणि 2 प्रमातादी दोषत्रय. प्रमात्याच ठिकाणी लोभभयादी, प्रमाणाच्या ठिकाणी पित्तमलादी आणि प्रमेयाच्या ठिकाणी सादृश्यादी. ही कार्याध्यासाची काय आहे, सामुग्री आहे. आणि दृष्टांतात सिद्ध होते, म्हणून रज्जूच्या ठिकाणी सर्प अध्यस्त आहे हे म्हणणं बरोबर आहे. पण तुम्ही एवढं बोलून थांबत नाही, सिद्धांताला बोलतो. तुम्ही म्हणता, ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोई ठाई ना सर्प जगत, ते स्वतंत्र आणि स्वयंब्रह्म मीची असे. तर रज्जूस ठाई सर्प आहे, कारण तिथे सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कारही आहे आणि प्रमातादी दोषत्रयी आहे.
पण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अहंकारादी बंध, ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जगदंतपाती पदार्थ हा कार्याध्यास संभवनीय नाही का? सामुग्री भेटत नाही म्हणून. असा कार्याध्यासाचा असंभव 6 आणि 7 परिच्छेदामध्ये पूर्वपक्षाने प्रतिपादन केला. आणि मग 8व्या परिच्छेदामध्ये जसा कार्याध्यासाचा असंभव आहे तसाच कारणाध्यासाचा देखील असंभव आहे असा पूर्वपक्ष 8व्या परिच्छेदामध्ये बोलला. कारणाध्यासाचा असंभव कसा? सूर्याशी अंधकारू कै झाला होता गोचरू, तरी तमारू हा डगरू आलाच की. सूर्याच्या ठिकाणी प्रकाश हे त्याचं स्वरूप असल्यामुळे जसा अंधकार त्याच्या समोर येत नाही, तसा चित सूर्य ज्ञानरूपी प्रकाशाने युक्त कोण आहे? आत्मा आहे. त्याच्यासमोर अज्ञानरूपी अंधकार येईलच कसा? म्हणून कारणाध्यासाचाही असंभव आहे. तो 2 प्रकारे सांगितला. हा एक प्रकार. आणि दुसरा, आत्मा जर निर्विशेष सत्सामान्य असेल तर त्याचं सामान्य ज्ञान विशेष अज्ञान म्हणता कसे? अशा पद्धतीने कारणाध्यासाचे असंभव प्रतिपादन करून मग मोक्ष तर पाहिजे कोणाला? मुमुक्षूला. आणि मोक्ष तर पाहिजे. मोक्ष तर कशाने सिद्ध होत नाही? आता ज्ञानाने. कारण वादामध्ये काय ठरलं पाहिजे? जगत आद्यस्थ. कार्य आद्यस्थ ठरलं का कारण आद्यस्थ ठरलं का? दोन्ही आद्यस्थ ठरले नाही. पूर्वपक्षाच्या मते दोन्ही आद्यस्थ ठरले नाही. मग कशी आहे ती? सत्य आहे. मग सत्य पदार्थ निवृत्ती होती क्रियेने नाम कर्माने. आणि मोक्ष कर्माने कसा? हा विचार पूर्वपक्षाने 9 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये प्रतिपादन केला. आणि कर्माने मोक्ष पूर्वपक्षाने 9व्या परिच्छेदामध्ये प्रतिपादन करत असताना त्याने जवळपास 5 कल्पना आपल्यासमोर ठेवल्या. 5 पैकी कोणती एक कल्पना घ्या, पण मोक्ष कशाने माना? कर्माने माना. आणि सरळ सरळ त्याचं गणित आहे. पातकाचे ते मूळ पाहिले शोधणे, दुःखाचे कारण जन्म घेणे. सगळ्या दुःखाला कारण कोण आहे? ते जन्म आहे. आणि त्या जन्मामध्ये सुद्धा दुःखाचं दुःख कशाचं फळ आहे? तर पाप पुण्याचं फळ आहे. सुख दुःख काय पाप पुण्य करून जन्म आहे तो प्राणी. नर द्या येऊने हानी केली. आणि मग पूर्वपक्षाचं म्हणणं सरळ सांगणं, पुढचं राहू द्यायचं, पुढे होऊ द्यायचं नाही आणि मागचं शिल्लक राहू द्यायचं नाही. पुढे पाप पुण्य होऊ द्यायचं नाही. पुढे पाप पुण्य कशाने होतं? निषिद्ध आणि काम्य कर्माने. मग निषिद्ध आणि काम्य कर्म करायचं नाही. नित्यनिमित्ती कर्माने पाप होतं का? आपलं नित्यनिमित्ती कर्माला फल आहे का पूर्वपक्षाच्या मते? नाही. नाही केलं तर पाप लागतं आणि केल्यामुळे तेही लागणार नाही. म्हणजे पुढे आणि झालंच प्रमादाने, नजर चुकीने निषिद्ध कर्म, तर मग साधारण वा असाधारण प्रायश्चित्त करावं. म्हणजे पुढे पाप पुण्य होणार नाही. आणि मागचं संचितातलं राहू द्यायचं नाही. मग मागचं संचितातलं राहू द्यायचं नाही, त्याच्याकरता 5 कल्पना केल्या. त्यातली पहिली कल्पना काय केली होती? काम्य कर्म इच्छेच्या अभावाने निवृत्त होतं आणि जे निषिद्ध कर्म आहे ते साधारण प्रायश्चित्ताने निवृत्त होतं. दुसरी कल्पना केली, संचितातलं काम्य असू द्या, निषिद्ध असू द्या, तुमचं जसं संचित ज्ञान आग्नीने दग्ध होतं तसं आमच्या मध्ये नित्यनिमित्ती कर्माच्या अनुष्ठानाने संचित दग्ध होतं. तिसरी कल्पना केली होती, ते संचितातलं काम्य आणि निषिद्ध कर्म त्याला एक जन्म देतं आणि ते सगळं भोगून तो संपवतो. चौथी कल्पना केली होती का संचितातलं जे निषिद्ध आणि काम्य कर्म आहे तो एकाच वेळेला अनेक शरीर धारण करून किंवा एकाच शरीरामध्ये अनेक प्रकारचं कर्म तो भोगून संपवतो. आणि 5वी कल्पना केली होती, संचितातलं निषिद्ध कर्म नित्यनिमित्ती कर्माच्या क्लेशाने निवृत्त होतं आणि संचितातलं जे काम्य कर्म आहे ते त्याला एक जन्म देतं आणि त्या जन्मामध्ये केवळ सुखाचा उपभोग होतो का? संचितातलं निषिद्ध कर्म राहिलंच नाही. हा जो जन्म आहे तो संचितातल्या काम्य कर्माचं फल आहे आणि काम्य कर्माचं फल काय? पुण्य. पुण्याचं फल सुख आहे. म्हणून जसं तुम्ही जीवनमुक्ती सांगता आहे ना, तसं आमचं मग यालाही कर्माच्या पद्धतीने एक प्रकारची काय प्राप्त होते? जीवनमुक्ती प्राप्त होते. आणि उत्तर शरीरामध्ये पाप पुण्याचा अभाव झाल्यामुळे कारणनाशात कार्यनाशा अशा पद्धतीने त्याला जन्म अभावरूप मोक्ष प्राप्त होतो. या 5 पैकी कोणती एक संगती घ्या आणि मोक्ष कशाने माना? कर्माने मोक्ष माना. असं कोण बोलला होता? पूर्वपक्ष 9व्या परिच्छेदापर्यंत. आणि मग 10व्या परिच्छेदामध्ये कार्याध्यासाचा असंभव पूर्वपक्षाने सांगितला, सिद्धांताने संभव सांगितला. कारण यत सत्वे यत सत्वम अनवया यद अभाव यद अभाव व्यतिरेका, म्हणजे सामुग्री सत्वे कार्याध्यास सत्वम आणि सामुग्री अभावे कार्याध्यास अभावम. असं जर झालं असतं तर कार्याध्यासाच्या त्या सामुग्रीला कार्याध्यासाचं कारणत्व देता आलं असतं. पण कार्याध्यास अभावे सामुग्री अभावे कार्याध्यास अभावम असं नाही. सामुग्री नाही तरी कार्याध्यास आहे. मग काय कार्याध्यासाची सामुग्री? म्हणजे कार्याध्यासाला कारणच लागत नाही असं आमचं म्हणणं नाही. मग काय लागते? सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार लागत नाही, सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार लागतात, ते भेटतात. आणि पूर्व संस्कार ज्ञानजन्य संस्कार उत्तर अध्यासाला हेतू आहेत. आणि दोषत्रय आहे, अध्यास आहे, पण दोषत्रय नाही तरीही अध्यास आहे, म्हणून दोषत्रय सुद्धा अध्यासाचं कारण होऊ शकत नाही. हा विचार सांगितला होता 11व्या परिच्छेदामध्ये.
आणि 12व्या परिच्छेदामध्ये कारणाध्यासाचा देखील संभव सिद्ध केला. म्हणजे कारण देखील बघा, आपण त्यावेळेला दृष्टांत बघितला, हिसाब तो बराबर है लेकिन छोकरा डुबता है. मग त्याच्याकरता आत्मा का कोणत्या प्रकाशाने युक्त आहे? ज्ञान प्रकाशाने युक्त आहे. म्हणून चित्सूर्य आत्म्याच्या ठिकाणी कोण राहणार नाही? अज्ञानरूपी अंधकार राहणार नाही. आणि राहतो म्हटला तर आत्मा ज्ञानरूप आहे हे सिद्ध होत नाही, असा कोण बोलला होता? पूर्वपक्ष. पण त्याला म्हणतात बाबा रे, हे हिसाबात अगदी बरोबर आहे, पण तू कोण, मी कोण? आपण चर्चा करणारे कोण? आत्माच ना. मग आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान राहिलं की नाही? राहिलं. कधी? सुषुप्ती अवस्थेमध्ये. कारण झोपेतून उठलेल्या मनुष्याला विचारलं, भावानं हितावंतम कालम किम अकरोत, तर तो म्हणतो किमापि न करोत, सुखमहम स्वप्सम न वै किंचिता विदिशम. मी सुखाने झोपलो, मला काही कळालं नाही. न कळणं म्हणजे अज्ञान, आणि त्या अज्ञानाचं याला काय झालं? ज्ञान. आणि अज्ञानाचं ज्ञान ते अज्ञान असल्याच्या नंतर होईल का नसल्याच्या नंतर होईल? असल्याच्या नंतरच होईल. कारण वंद्यापुत्राचं ज्ञान कोणाला झालं? कोणालाच नाही. का बरं? नाहीच म्हणून. तसं अज्ञानाचं ज्ञान कोणालाच व्हायला नको. जर अज्ञान आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नसतं तर. पण कोणाला ज्ञान होत नाही त्याचं? सर्वालाच होतं. म्हणजे आत्मा झाला विषयी आणि अज्ञान झालं विषय. आत्मा झाला प्रकाशक, अज्ञान झालं प्रकाश्य. आणि प्रकाश्य अज्ञानाचं आत्मा कधी प्रकाशक, आत्मा कधी प्रकाशन करेल? ते असेल तर. नसेल तर प्रकाशन करणार नाही. भले त्याची ती स्मृती असेल, पण या स्मृती सासा अनुभव पूर्विका. म्हणले मग आत्मा तुमचा निर्विशेष सत्सामान्य, बरोबरच आहे. मग त्याचं सामान्य ज्ञान विशेष ज्ञान हेही बरोबर आहे का? कारण आमचा आत्मा निर्विशेष सत्सामान्य आहे आणि त्याच्या सामान्य ज्ञानात विशेष अज्ञानात भ्रम होतो, असं म्हणत असताना आम्ही सामान्य विशेष भाव आत्म्याच्या ठिकाणी स्वीकारले का? नाही. फक्त आत्मा सामान्य रूपाने, विशेष रूपाने अज्ञात आणि सामान्य रूपाने ज्ञात असला पाहिजे. आणि हाही भाव कोणाच ठिकाणी आहे? ज्याला भ्रम झाला त्याच्या ठिकाणी आहे. कोणाच ठिकाणी नाही? आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नाही. म्हणून आमचा आत्मा निर्विशेष सत्सामान्य या सिद्धांताची हानी होत नाही. असा इथपर्यंतचा विषय आपला झालेला आहे. आता मोक्ष कशाने नाही? कर्माने नाही. मोक्ष कशाने आहे? ज्ञानानेच आहे. आणि मग तो कर्माने मोक्षाचा संभव जो पूर्वपक्ष बोलला होता, थोडक्यात त्याचा अनुवाद देतात. आणि मग पुन्हा मोक्ष कशाने सिद्ध करतात? ज्ञानाने सिद्ध करतात. अशा 13व्या परिच्छेदाचा आपला विषय आहे. तो आपण पाहू. आपण पंक्ती पाहू. कारण या पंक्तीतला जो म्हणजे पूर्वपक्षाचा जो त्याला काय म्हणतो, शंकेचा जो आशय आहे तो आपण आत्ताच बोलून आलेलो आहोत. म्हणून तो अगदी पंक्ती वाचून घेऊ आणि त्याचं उत्तर देताना सिद्धांती काय बोलतात त्याचा थोडासा आशेपात जो एका परिच्छेदाचा आणि त्याचं पंक्ती वाचून आपण लावत जाऊ. बघा, तरंग दुसरा परिच्छेद 13 क्रमांकाचा, कर्माने मोक्षाचा असंभव व ज्ञानानेच मोक्षाची सिद्धी. आता पूर्वपक्ष कशाने मोक्षाचा संभव सांगितला? पूर्वपक्षाने कर्माने. मग त्या पूर्वपक्षाचं म्हणणं नेमकं होतं काय ते थोडक्यात आपल्याला अगोदर त्याचा अनुवाद करतात. कारण मध्ये जरा बराच विषय होऊन गेला ना, तर तो आपल्याला स्मृतीत असावा म्हणून थोडक्यात त्याचा अनुवाद पहिला देतात. पूर्वपक्षाचा अनुवाद. पूर्वपक्षाचं म्हणणं आहे मागचं राहू द्यायचं नाही आणि पुढे होऊ द्यायचं नाही. हे बोलताना तो काय संगती सांगितली तो विषय थोडक्यात सांगतात. बघा, पुढे होऊ द्यायचं नाही हे अगोदर सांगतो. मुमुक्षुने, ज्याला कशाने मोक्ष अपेक्षित आहे? कर्माने मोक्ष अपेक्षित आहे. अशा मुमुक्षुने 2 कर्म करू नये. 1 निषिद्ध, 2 काम्य कर्माचा काय करावा? परित्याग करावा. निषिद्ध कर्माचा परित्याग केला नाही तर कुठे जाईल तो? नीच लोक प्राप्तीचा प्रसंग ओढवेल. आणि काम्य कर्माचा परित्याग केला नाही तर आहे ना स्वर्गादी लोकांच्या प्राप्तीचा प्रसंग ओढवेल. आणि त्याला खाली जायचं का वर जायचं का? जन्म अभावरूप मोक्ष पाहिजे. जन्म अभावरूप मोक्ष पाहिजे. म्हणून त्यांनी जन्म अभावरूप मोक्ष प्राप्त होण्याकरता कोण नाही झालं पाहिजे? पाप पुण्य नाही झालं पाहिजे. आणि पाप पुण्य कशामुळे होतं? काम्य आणि निषिद्ध कर्मामुळे होतं. मग काम्य आणि निषिद्ध कर्मच केलं नाही तर काय होणार नाही? पाप पुण्य होणार नाही. म्हणून पाप पुण्य त्याने पुढे होऊ द्यायचं नाही. म्हणून त्याने काम्य आणि निषिद्ध कर्माचा काय करावा? परित्याग करून. पण मग संघ जो प्रकृतीचा तो त्यागून घडे कर्माचा आयशाही करू म्हणते त्याचा आग्रह चिवरे. शरीर आहे तोपर्यंत कर्म तर घडणार. मग करा ना, कोणतं कर्म करा? नित्यनैमित्तिक कर्म करा. कारण उलट पक्षी केलंच पाहिजे. नाही केलं तर पाप लागून नीचलोक प्राप्तीचा प्रसंग ओढवेल आणि तो ओढू नये म्हणून नित्यनैमित्तिक कर्माला फल नाही. पण नाही केलं तर पाप लागतं आहे ना. त्यामुळे ते पाप लागू नये म्हणून त्याने काय केलं पाहिजे? नित्यनैमित्तिक कर्माचं अनुष्ठान केलं पाहिजे. कोणाचं म्हणणं आहे? पूर्वपक्षाचं. आणि मग नित्यनैमित्तिक आणि प्रायश्चित्त कर्म त्यांनी करावं. प्रायश्चित्त कधी करावं? जर आपल्याकडं नकळत पाप घडलं तर त्याच्याकरता त्यांनी साधारण असाधारण प्रायश्चित्त करावं. पण त्याने प्रमुखत्वाने कोणतं करू नये? तर काम्य निषिद्ध करू नये. आणि कोणतं केल्याशिवाय राहू नये? नित्यनैमित्तिक कर्म केल्याशिवाय राहू नये. बघा,
मग काम्य निषिद्ध व काम्य कर्माच्या अभावामुळे नीचलोक व उत्तम लोक प्राप्ती होईल का? आता होणार नाही. आणि नित्य नैमित्तिक कर्म न केल्याने जे पाप होईल ते केल्याने होणार नाही, कारण नित्य नैमित्तिक कर्माला फल नाही पूर्व पक्षाच्या मते. पण नाही केलं तर काय होतं? पाप लागतं. पण केल्यावर ते पापही लागणार नाही. शिवाय तो बोलला होता या जन्मातील, आता हे कोणतं? मागची संगती. आता ही कोणती संगती? मागची. शिवाय या जन्मात किंवा पूर्व जन्मात नाही, म्हणजे ते नित्यनैमित्तिक कर्माच्या बाबतीत होतो. म्हणजे या जन्मातला असेल तर साधारण व असाधारण प्रायश्चित्ताने, आणि मागचा असेल तर साधारण प्रायश्चित्ताने ते संचितातलं काय होतं? निषिद्ध कर्म निवृत्त होतं. शिवाय या जन्मातील किंवा पूर्व जन्मातील पापाचा साधारण वा असाधारण, म्हणजे ज्ञात पातक असेल तर असाधारण आणि अज्ञात पातक असेल तर साधारण आहे ना. आणि साधारण प्रायश्चित्त म्हणजे काय? आपण बघून आलो मागे, ईश्वर नामोच्चारण गंगा स्नान आदी. आणि असाधारण प्रायश्चित्त म्हणलं तर येतेला द्रव्य त्यागपूर्वक 3 दिवसाचा उपवास, अशा विषय आपण बघून आलेलो आहोत. बघा, पूर्वजन्मातील पापाचा असाधारण व साधारण प्रायश्चित्ताने नाश होतो आणि पूर्वजन्मी केलेल्या काम्य कर्माचे फलिच्छेच्या अभावामुळे फल होत नाही. म्हणून मुमुक्षुस ज्ञाना वाचूनही, कारण मागचं राहिलं का? बघा ना, शिवाय जन्मातील किंवा या जन्मातील किंवा पूर्वजन्मातील पापाचा म्हणजे संचितातलं असाधारण, संचितातलं साधारण प्रायश्चित्ताने संचितातलं निषिद्ध कर्म गेलं आणि इच्छेच्या अभावामुळे काम्य कर्म संपलं. आणि पुढे तर तो होऊ देत नाही. आता मागे शिल्लक आहे का पुढचं होत आहे? मागचं शिल्लक नाही आणि पुढचं होत नाही. पुढचं का होत नाही? ज्याच्यामुळे पाप पुण्य होईल तो ते करत नाही. आणि मागचं का राहिलं नाही? काम्य कर्म कशाने संपवलं? इच्छेच्या अभावाने. आणि निषिद्ध कर्म कशाने संपलं? साधारण प्रायश्चित्ताने. मग मागचंही पाप पुण्य नाही, पुढचंही पाप पुण्य नाही. पाप पुण्य करोनी जन्म येतो प्राणी. आता पाप पुण्यच नाही, भांडवलच नाही. आपल्याकडे ते हिंदी भाषेतली म्हण आहे ना, ना रहेगा बास ना बजेगी बासुरी. संस्कृत भाषेमध्ये तेच सांगतात, निमित्त आपाय नैमित्य कशापी आपाय. किंवा दुसरी पंक्ती आहे, कारण नाशात कार्य नाशा. कारणच शिल्लक नसेल तर कार्य होईलच कसं? मग कोण शिल्लक नाही? पाप पुण्यरूपी कारण मागचं शिल्लक आहे का पुढचं झालं? पुढचं झालं नाही आणि मागचं शिल्लक राहिलं नाही. मग पाप पुण्य हेच भांडवल होतं कशाचं? जन्माचं. आणि जन्म भांडवल आहे कशाचं? दुःखाचं. आता दुःख नाही का नाही? जन्म नाही. जन्म का नाही? पाप पुण्य नाही. पाप पुण्य मागचं राहू दिलं नाही आणि पुढे होऊ दिलं नाही, म्हणजे कर्मानेच त्याला काय झाला? जन्म अभावरूप मोक्ष प्राप्त झाला, असं कोणाच्या मते? पूर्व पक्षाच्या मते. म्हणून म्हणतात जन्मातील पापा म्हणजे आणि पूर्वजन्मी केलेल्या काम्यकर्माचे फलिच्छेच्या अभावामुळे फल होत नाही. म्हणून मुमुक्षुस ज्ञाना वाचूनही केवळ कर्माने जन्म अभावरूप मोक्ष प्राप्त होतो, असे पूर्व पक्षाचे काय आहे बोला? म्हणणे आहे. पण हे पूर्व पक्षाचं म्हणणं बरोबर आहे का हो? जाऊ दे, ते पुढे सांगतील. पण आपल्या मनाला काय वाटतं? कर्माने मोक्ष होऊ शकतो का? नाही होऊ शकत. कर्माने मोक्ष कधी होऊ शकत नाही. कारण आपण रोज वही म्हणत आलो ना, वाचून ज्ञानविने एके उपाय करी चितके ती गुंपीची अधिके रुखिये. आणि तुकोबराय म्हणतात ज्ञानविन मोक्ष नाही हा सिद्धांत वेद बोले हात उभारुणी. किंवा उपनिषद सांगतं ऋते ज्ञानान न मुक्ती ज्ञानात एव तू कैवल्यम. म्हणजे मोक्ष कशाने होतो? ज्ञानानेच होतो. कोणत्या ज्ञानाने? जीव ब्रह्मैक्य ज्ञानानेच होतो. मोक्ष कशाने होत नाही? कर्माने होतच नाही. मग कर्म मोक्षाचं साधनच नाही. साधनच नाही असं नाही, पण साक्षात साधन नाही आहे ना. तैसे मोक्ष देईल ज्ञान येत कीर नाही आन परी थारे आयशे मन शुद्ध व्हावे. मग ते चित्ताला शुद्ध आणि स्थिर म्हणजे मलविक्षिप रहित करण्याचं काम कोण करतं? कर्मच करतं. उपासना आणि कर्म. उपासना सुद्धा एक मानसिक कर्मच आहे ना. मग काय मल नावाचा दोष कशाने जातो? निष्काम कर्माने. आणि विक्षिप नावाचा दोष कशाने जातो? निष्काम उपासनेने. आणि उपासना सुद्धा एक मानसिक कर्मच आहे. म्हणजे कर्म कारण नाही का मग मोक्षाला? आहे, पण ते कसं आहे? चित्तशुद्धी आणि स्थिरतेच्या द्वारा, साक्षात नाही. आणि ते कोणत्या कारणाचा विचार चालला? साक्षात अव्यवित पट टाकलेलं ना. अव्यवित पूर्वक्षणी मोक्षाला कोण कारण आहे? मग ज्ञानच आहे. कोण नाही? कर्म नाही. आणि पूर्वपक्ष मग आता तुम्ही कर्मासहित ज्ञानाने म्हणजे अगोदर कर्म आणि नंतर अव्यवित पूर्वक्षणी ज्ञान असा जर पूर्वपक्ष म्हणला तर मान्यच आहे. पण पूर्वपक्ष ज्ञानाला घेतच नाही, केवळ मोक्ष कशाने सांगतो? कर्माने. तर हे म्हणणं त्याचं बरोबर नाही, कसं आता सिद्धांती बोलतात. आता हे पुढचं समाधान वाचण्या अगोदर थोडंसं 1-2-3 वाक्य महत्त्वाचे लक्षात घेऊ आपण आणि मग पुढचा परिच्छेद वाचू. पूर्वपक्ष आता कशाला फल नाही बोलला? नित्यनिमित्त कर्माला फल नाही. बघ काय म्हणला तो?
नित्यनिमित्त कर्माला फल नाही, पण नाही केलं तर पाप लागतं. हे बोलणं उद्धत व्याघात दोष नाही का? उद्धत व्याघात दोष आला. नित्यनिमित्त कर्माला फल नाही म्हणायचं, नाही केलं तर पाप लागतं. मग नाही केलं तर पाप लागणं हे फल नाही का? त्याचं फलच आहे ना, हे फलच आहे. पुन्हा तो काय म्हणला, नित्यनिमित्त कर्माला फल नाही, नाही केलं तर पाप लागतं, आणि केलं तर न केल्यामुळे जे पाप लागणार होतं ते लागत नाही. मग न केल्यामुळे जे पाप लागणार होतं ते लागत नाही, म्हणजे हेच नित्यनिमित्त कर्माचं अनुष्ठानाचं फल नाही झालं का? नित्यनिमित्त कर्म फल नाही, नाही केलं तर पाप लागतं. मग नाही केलं तर पाप लागतं, हेच त्याचं काय आहे? फल आहे. आणि नित्यनिमित्त कर्म केलं तर पाप लागत नाही, मग पाप न लागू देणं हे सुद्धा त्याचं काय आहे? फल आहे. मग आता त्याचं बोलणंच उद्धत व्याघात दोषयुक्त आहे ना. पहिली गोष्ट आपल्याला कळालं ना. आता दुसरं तो काय म्हणला होता, नित्यनिमित्त कर्म फल. आता त्याचं हे बोलणं तुझंच मोकाने कसं खंडित होतं, उद्धत व्याघात दोषयुक्त हे आपण पाहिलं. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय आहे, त्याला सांगतात नित्यनिमित्त कर्माला फल नाही असं जो तू म्हणतो ना, हे बोलणं बरोबर नाही. तुकोबरायाचं एक प्रसिद्ध वचन आहे, आपल्या सर्वांच्या पाठातलं आहे. नकळत पाव अग्नीवरी जरी पडे तरी 10 न घडे ऐसे कदा न घडे. अग्नीवर पाय एकाचा जाळून पडला आणि एकाचा न जाणता पडला, एकाचा जाणून पडला. ज्याचा पाय जाणून पडला त्यालाच अग्नी पोळतो. ज्याचा पाय न जाणता पडला तो म्हणतो याला माहिती नाही मी अग्नी आहे, जाऊ दे याला क्षमा करतो, असं होतं आहे की नाही? नाही, असं नाही होत. अग्नीवर पाय जाणून पडू द्या, नाही तर न जाणता पडू द्या. ज्याचा पडला तो शंक करणार, बोंब मारणार, त्याला त्रास होणार, तो दाह करणार, कारण दाह त्याचं काय स्वरूप आहे. म्हणजे अग्नीवर पाय जाणून पडू दे, नाही तर न जाणता पडू दे, दाह होणार. आता एकाला माहिती आहे हा दगडच आहे पण कोणता आहे? परिस आहे. आणि दुसऱ्याला माहिती नाही हा परिस आहे. दोघांच्या हातात लोखंड आहे. मग एकाने काय केलं, त्या परिसाला लावलं. म्हणजे हा परिस आहे, परिस म्हणजे एक पाषाणच असतो पण विशिष्ट प्रकारचा असतो. त्याला लावलं का त्याच्या हातातल्या दगडाचं काय, त्या लोखंडाचं काय झालं? सोनं. आणि एकाला माहितीच नव्हतं हा काय आहे? परिस आहे. मग त्यांनी त्याला लोखंड लावलं तर त्याचं सोनं होणार नाही, हो की नाही? होणार, त्याचंही सोनं होणार का? कारण तो परिस आहे. तो कोबऱ्या म्हणतात आपुल्या महिमाने धातू परिशे केले सोने. म्हणजे परिसाला लोखंडाचा स्पर्श, ज्ञानोबराय म्हणतात लोह परिसाच्या अंगी मिळो का भलते प्रसंगी. पूर्ण ओवी मला आठवत नाही, पण माऊलीची अशा अर्थाची ओवी आहे, लोखंडाला त्याला तोडण्याकरता, परिसाला तोडण्याकरता जरी लोखंड आलं पण ते त्याला झगटलं, संपर्क झाला का त्याचं काय होणार आहे? सोनच होणार आहे. म्हणजे कुठल्याही योगाने लोखंड सोन्याच्या त्या परिसाच्या संपर्कात आलं का त्याचं काय होतं? सोनं होतं. कशाही पद्धतीने अग्नीवर पाय पडला तर ते दाह करतं. तसं कर्म कसंही घडलं तर फळ देतं. म्हणून तू काय म्हणतो, नित्यनिमित्त कर्माला काय नाही? फल नाही. नाही केलं तर पाप लागतं, आणि केलं तर मात्र पाप लागत नाही. मग पाप न लागणं हे सुद्धा त्याचं फलच आहे, आणि नाही केलं तर पाप लागतं हे सुद्धा त्याचं फलच आहे. आणि पुन्हा नित्यनिमित्त कर्माला फल नाही म्हणायचं, उद्धत व्याघात दोष नाही? उद्धत व्याघात दोष आहे, ही पहिली गोष्ट. पण नित्यनिमित्त कर्माला फल नाही असं नाही. कर्म घडलं म्हणजे त्याचं फल प्राप्त होणारच. कोणती 2 उदाहरणं पाहिली आपण आता? एक उदाहरण पाहिलं अग्नीचं. अग्नीवर कसाही जाणून पाय पडू दे, न जाणता पडू दे, तो पोळणारच. आणि लोखंड सोन्याच्या त्या परिसाच्या संपर्कात आलं का त्याचं सोनं होणारच, ते ज्ञान असो अगर नसो. तसं कर्म फलाची इच्छा ठेवून करा किंवा फलाची इच्छा न ठेवता करा. म्हणजे कर्माची फलाची इच्छा ठेवून करणं म्हणजे या कर्माचं हे फल आहे असं ज्ञात आहे. पुत्र कामेष्टी यज्ञ केला, कशाकरता केला? पुत्र होण्याकरता केला. म्हणजे ज्ञान आहे थोडक्यात काय. आणि एकाने इच्छा नाही कर्म केलं, मग फळ कोणाला होणार? दोघालाही होणार, कारण कर्म एक प्रकारचं काय आहे? अग्नी आहे. मग ते जाणून करा किंवा न जाणता करा, त्याचं फल होणार म्हणजे होणार. फक्त मग तुम्ही सकाम निष्काम कशाला शब्द वापरले? त्याचंही कारण सांगतो ना. त्याचे कारण असं आहे का सकामाला वेगळं फल प्राप्त होतं आणि निष्कामाला वेगळं फल प्राप्त होतं, पण फळ होत नाही असं नाही. मग सकामाला कोणतं फल प्राप्त होतं सकाम करत्याला? तर सकाम करत्याला स्वर्गादी लोकाची प्राप्ती होते. म्हणजे पुरावा काय? म्हणे ती संसारी जन्मीचे यज्ञादी कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. किंवा दुसरं काश्यात एक जो जन्मोनी ब्रह्मकर्मा करीतोची ब्रह्मा आननो हे. म्हणजे कर्माचं फल सांगितलं का नाही? ज्याने सकाम भावनेने यज्ञ म्हणजे मनुष्य जन्मात आला, 100 यज्ञ केले, काय होईल? स्वर्गाचा अधिपती होईल. नंतर मनुष्य जन्मात आला, यजन याजन आद्यान अध्यापन दान प्रतिग्रह षटकर्म किंवा शमोदमस्तप शौचम शांती राजोमेवच ज्ञानम विज्ञानम आस्तिकम ब्राह्मकर्म स्वभावचम. म्हणजे आपला ब्राह्मण वर्णात तो आला, 100 जन्म ब्राह्मणाचे घेतले आणि ब्राह्मणाच्या षटकर्माचं यथोचित पद्धतीने पालन केलं तर तो सत्य लोकाचा अधिपती होतो. हे दोन्ही कोणतं फळ झालं? सकाम करत्याला भेटलेलं फल आहे.
अनेकानेक कर्माचं फल आपल्याला अपेक्षित नाही. वर्ण आश्रम उचित प्राप्त असणारं नित्यनैमित्तिक कर्म ईश्वर अर्पण बुद्धीने करायला गेला का त्याला फल होणार की नाही? कर्माचं होईल, पण त्याला कोणतं होईल? चित्तशुद्धीरूपी फल प्राप्त होईल. चित्तशे शुद्ध हे कर्म न तू वस्तू उपलब्ध आहे कोणाला? निष्काम साधकाला. मग फल कोणाला भेटलं नाही कर्माचं? बोला. दोघांनाही भेटलं, सकामालाही भेटलं आणि निष्कामालाही भेटलं. सकामाला कोणतं फल भेटलं? स्वर्गादी लोकाची प्राप्ती. आणि निष्कामाला कोणतं फल भेटलं? चित्ताची शुद्धी. मग कर्माला फल नाही का? कर्माला फल आहे. बरं, हे तुम्ही कसे म्हणता? हे आम्ही आमच्या मनाचं म्हणत नाही, याला प्रमाण आहे भाष्यकार. भाष्यकार म्हणजे भगवत पूज्यपाद श्रीमद आद्य आचार्य शंकराचार्य. बरं, शंकराचार्याचा सामान्य हस्ती आहे का? काय त्यांचा अधिकार? आपण मागे बोललो. 8 वर्षे चतुर्वेदी, 12 सर्व शास्त्रकृत, 16 कृतवान भाष्य, 32 मुनिरभ्यगात. 8 वर्षाचे असताना किती वेदाचा अभ्यास केला? 4 वेदाचा. 8 वर्षे चतुर्वेदी, 12 सर्व शास्त्रकृत. 12 वर्षाचे असताना 12 दर्शनाचा अभ्यास केला. 16 कृतवान भाष्य, 16 वर्षाचे असताना प्रस्थानत्रयीवर भाष्य लिहिलं. आणि 32 मुनिरभ्यगात 32 वर्षाचे असताना या जगाचा निरोप घेतला. असे कोण आहेत? भगवान शंकर आहे. जसं महाविष्णूचा अवतार कोण? सखा माझा ज्ञानेश्वर. सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीदातार. महाविष्णूचा अवतार स्वानंद सुखनाश गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज. तसं भगवान शंकराचा अवतार कोण? पुढे आपल्याला तिसऱ्या तरंगात गुढ विषय तो वेळेला पाहू. कोण आहेत? भगवान शंकराचा अवतार आहे भगवान शंकराचार्य. कारण भगवान काय कालडी नदी आहे, अलमाई नदी आहे, कालडी नावाचं गाव आहे. आणि तिथे विशिष्टा देवी शिवगुरु हे त्यांच्या मात्यापित्याचं नाव आहे. आणि त्यांच्या उदरी भगवान शंकरच शंकराचार्याच्या रूपाने येतीचं सोंग घेऊनही प्रगटला. अशा ओव्या कुठे पाहिला आपण? सुरुवातीलाच पाहिला ना. स्वरूपे शंकर निष्काम खरा, परी उपाधियोगे लोक संहारा, लागून करील व्यापारा, परी त्या संहारा अवधी असे. मग केलं काय? प्रस्तुत द्वैत मत संहाराचे, कर्म करवाया प्रवृत्ती साचे, परी 4 शिष्यास येतीचे सोंग घेऊनही प्रगटला. शंकराचार्य नामी येतीने सांख्य न्यायादी दर्शने नास्तिक बौद्धादी गणे खंडन केली सर्वार्थी. या 2-4 ओव्या आपण पहिल्या सुरुवातीला त्या 18 ओव्या आल्या आहेत ना, तिथे ओव्या आल्या आहेत. भगवान शंकराचार्यांचं अवतारकारी तिथे प्रतिपादन केलेलं आहे. म्हणजे असे कोण आहे? भगवान शंकराचार्य. पुढे 5व्या तरंगामध्ये आपल्याला एक श्लोक येणार आहे कुर्म पुराणातला पुरावा म्हणून. काय? कलो रुद्रो महादेव लोकानाम ईश्वर पर करिष्यती अवतार स्वम शंकर नील लोहित श्रौत स्मार्थ प्रतिष्ठार्थम भक्तानाम हितकामया उपदेशिती तज्ज्ञानम शिष्यानाम ब्रह्मसंहितम सर्व वेदांत सारंच धर्मान वेद निदर्शनान. असा कुर्म पुराणातला श्लोक दिला आहे. म्हणजे भगवान शंकरच कलियुगामध्ये भगवान शंकराचार्याच्या रूपाने येतील आणि नास्तिकाचं खंडन करून अद्वैत तत्वज्ञानाचं मंडन करतील असं भविष्यवाणी केले. कोणी? कृष्णद्वैपायन बादरायण व्यासदेवाने. म्हणून तर माऊली म्हणतात, व्यासांचा मागोवा घेतो भाष्यकारा ते वाट पुसतो, अयोग्य मी न पवतो के जाईल. असं भाष्यकार कोण? शंकराचार्य. सूत्रकार व्यासदेव यांचा आदर्श ज्ञानोबरांनी घेतला की नाही? त्यांचं दुसरं उदाहरण पाहिलं तर तुकोबराय म्हणतात, तुका करी प्रणिपात दंडवत आचार्य. ते तुकोबराय उल्लेख करतात की नाही आपल्या संप्रदायात. नाथबाबा म्हणतात, वंदू आचार्या शंकरू जो ग्रंथार्थ विवेक चतुरू सांडून क्रमडतेचा दिनकरू प्रबोध दिनकरू प्रकाशला. म्हणजे भगवान शंकराचार्याचं कौतुक कोणी केलं नाही? आपल्या सर्वच पूर्वसुरूंनी केलं. आणि त्या शंकराचार्याने गीता भाष्यामध्ये, अर्थात गीतेवरचं असणारं जे काय म्हणतो गीता भाष्य आहे ना, प्रस्थानत्रयीवर भाष्य लिहिलं ना त्याने, सूत्रभाष्य, पुन्हा उपनिषद भाष्य आणि गीता भाष्य. तर गीता भाष्यातला 6वा अध्याय. आणि त्या 6व्या अध्यायामध्ये यामिमाम आपलं प्राप्य पुण्यकृताम लोका नुषित्वा शाश्वती समा सुचिनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टो भिजायते. या श्लोकामध्ये भगवत पूज्यपाद श्रीमद आद्याचार्य शंकराचार्यांनी भाष्य करत असताना कर्माला फल आहेच, सकाम कर्त्याला स्वर्गादी लोकाची प्राप्ती होते नित्यनैमित्ती कर्माच्या द्वारा, तर निष्काम कर्त्याला चित्तशुद्धी फल प्राप्त होतं. म्हणजे कर्माला फल आहे की नाही? आहे. बरं, एखादा म्हणेल तो काय म्हटला होता बघा, तो काय म्हटला होता? नित्यनैमित्ती कर्माला काय नाही बोलायचं, थोडं फल नाही, नाही केलं तर पाप लागतं. तर त्याला म्हणतात नित्यनैमित्ती कर्माला फल नाही हे म्हणणं बरोबर नाही. आणि असं जर तुम्ही बोलत गेला तर तुमचं हे विधान विरोधी येतं कोणाच्या? श्रुती आणि स्मृतीच्या. आणि आम्हाला श्रुती प्रमाण आहे आणि स्मृती प्रमाण आहे. श्रुती म्हणजे अहितापासून काढिती, घेते देवनी वाढविती, नाही गा श्रुती परवती माऊली जगा आहे ना. वेदमार्गी मुनी गेले त्याची मार्गे चालिलो, नकळेचे विषय अंधा म्हणून उघड बोलिलो, चालता धनुर्धरा तरंगाकारी हरपलो, ज्ञानदेव निवृत्तीचा द्वैत सर्व निरसलो. असं म्हटलेलं आहे की नाही? म्हणजे आपल्याला श्रुती प्रमाण आहे आणि स्मृतीही प्रमाण आहे. स्मृती म्हणजे गीता, श्रीमद भगवद गीता. मग ती स्मृती आपल्याला प्रमाण आहे का? कांडत्रयी निरूपिणी श्रुतीचे हे कोडीच वाणे,
गीता पद्य रत्नाची लेणी लिहाली असे, असं भगवद्गीतेबद्दल बोललेलं आहे. नाथबाबा तर किती गौरव करतात. गीता 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 वाचे जे म्हणते, नाही पुनरावृत्ती तयानारा नित्यनेम वाचे वदता अक्षरे भवसिंधू तरे अर्धक्षणे आणि एका जनार्दने जयाचा नेम तया पुरुषोत्तम नवमिषम्य असं म्हटलेलं आहे. म्हणजे गीता आणि श्रुती म्हणजे उपनिषद या दोन्हीला विरोध येईल. काय म्हटल्याच्या नंतर? नित्यनैमित्तिक कर्माला फल नाही असं म्हटल्याच्या नंतर. म्हणजे श्रुती काय सांगते, उपनिषद काय सांगतं? उपनिषद सांगतं कथम असतः सत जायते, असतः सत कथम जायते, असतापासून सताची उत्पत्ती होईल का? होणार नाही. कोण म्हणतं? उपनिषद. आणि गीता माता सांगते, भगवद्गीता 2रा अध्याय 19 क्रमांकाचा श्लोक आपल्या सर्वांच्या पाठातला आहे. ना सतो विद्यते भावो ना भाव विद्यते सतः उभयोरूपी दृष्टंतस तनयोस तत्वदर्शिभी. त्या श्लोकाचा आशय आहे असतः भावानं विद्यते सतः अभावानं विद्यते, आहे ना. म्हणजे असताचा काय नसतो? भाव नसतो. आणि सताचा काय नसतो? अभाव नसतो, आहे ना. मग आता नित्यनिमित्त कर्म न करणं म्हणजे काय झाला? अभाव. नित्यनिमित्त कर्म न करणं म्हणजे काय झाला? अभाव. मग त्या नित्यनिमित्त कर्म नाही केलं तर काय होतं? पूर्व पक्षाच्या मते पाप लागतं, बरोबर आहे ना. पण नित्यनिमित्त कर्म न करणं म्हणजे अभाव, त्यापासून भावरूप पापाची उत्पत्ती होईलच कशी? नित्यनिमित्त कर्म न करणं म्हणजे काय? अभाव. शेषशृंग भावरूप का अभावरूप? बोला. शेषशृंग अभावरूप आहे. मग अभावरूप शेषशृंगाने एखाद्याला भोगसेल का? एखाद्याला त्या शेषशृंगाने म्हटले त्याला धडक दिली, शिंग खुपसलं आणि तो मनुष्य मेला, बरोबर होईल का? कारण शेषशृंग पहिले असावं मग भोगसावं. शेषशृंग नाहीच तर ते भोगसेल कसं? बरोबर की नाही? तसं कोण नाहीच आहे. नित्यनिमित्त कर्म म्हणजे नित्यनिमित्त कर्म न करणं म्हणजे काय झाला? अभाव. मग त्यापासून भावरूप पापाची उत्पत्ती होईल का? होणार नाही. आणि होते म्हणाल तर गीतेशी विरोध येईल. आणि गीतेशी विरोधात जो बोलत असेल तो नास्तिक आस्तिक नास्तिक. आणि अशा नास्तिकाचं आम्ही कशाला ऐकावं? मग असं कोण बोलतं कोणाला? सिद्धांती बोलतात आता पूर्व पक्षाला, ठीक ना. आता एक आशय आपल्या लक्षात आला, पंक्ती वाचतो बघा. आणि मग आपण म्हणून ऐकांतिक प्रारब्धवाद, ऐकांतिक प्रयत्नवाद हे दोन्ही चुकीचे कसे आहे आणि दोघांचा समन्वय काय तो विषय पुढे येतो. झाला तर तो आज पाहू नाही तर उद्या पाहू, पण इथपर्यंतचा पंक्ती आपण आता थोडंसं बारकाव्याने बघा. समाधान कशाचं? म्हणजे पूर्व पक्ष काय बोलला होता? मोक्ष कशाने? कर्माने, आहे ना. कसा कर्माने मोक्ष? पुढे होऊ द्यायचं नाही. कोण? पाप पुण्य. आणि मागचं राहू द्यायचं नाही, म्हणजे जन्मावरोप मोक्ष त्याला प्राप्त होईल. तर पूर्व पक्षाला म्हणतात हे म्हणणं बरोबर नाही. बघा समाधान, पण हे म्हणणे बरोबर नाही. हे म्हणणे बरोबर नाही म्हणजे मोक्ष कशाने म्हणता तुम्ही? कर्माने. हे म्हणणं तुमचं बरोबर नाही. कारण बघा, कारण नित्यनैमित्तिक कर्मासही स्वर्गफल आहे. तो काय म्हणला होता? नित्यनैमित्तिक कर्माला काय नाही? फल नाही. तर पहिलं सांगतो आम्ही नित्यनैमित्तिक कर्माला फल आहे. कोणतं फल आहे ते? स्वर्गफल आहे. इथे आपण लावून घ्यायचं, सकाम करता असेल तर स्वर्गफल आहे आणि निष्काम असेल तर चित्तशुद्धीरूपी फल आहे. पण स्वर्गफलच का म्हणतात त्याचा एक बारकावा ऐकून ठेवा. नित्यनैमित्तिक कर्माला काय फल आहे? आता स्वर्गफल आहे. पण ते कोणालाही सकामाला सुद्धा आहे आणि निष्कामाला सुद्धा स्वर्गफल आहे. कसं ते बारकावा बघा. त्यात असं आहे, बाबा हा विचार सांगत असतात, नित्यनैमित्तिक कर्म जे आहे ना, सकाम भावनेने केलं तर त्याला स्वर्गच प्राप्त होतो आणि निष्काम भावनेने केलं तर चित्तशुद्धीरूपी फल प्राप्त होतं, बरोबर. पण आता समजा मी आहे, मी नित्यनैमित्तिक कर्म केलं, निष्काम भावनेने केलं, चित्तशुद्धीरूपी फल प्राप्त झालं. पण चित्तशे शुद्ध एक कर्म पुढे आहे न, तो वस्तू उपलब्ध आहे. वस्तूनाम परमात्मा ब्रह्म, त्याची प्राप्ती नाही करून देऊ शकत कर्म. त्या ब्रह्माची प्राप्ती म्हणजे आत्मत्वाने त्याची ओळख परिचय, ते मीच आहे अशी ओळख कशाने होते? कर्माने का ज्ञानाने? ज्ञानाने. बोला बरोबर. आणि ते ज्ञान कशाने होतं? श्रवणाने. त्याच्यात 2 प्रकार मागे बघून आलो, संबंधरूप श्रवण आणि विचाररूप श्रवण. मग एकाने चित्तशुद्ध झालं आणि त्याला पाहिजे मुक्ती मोक्ष, आणि तो होतो ज्ञानाने, आणि त्याने श्रवणच केलं नाही, होईल का त्याला मोक्ष? मग देह पडल्याच्या नंतर तोही कुठे जाईल? स्वर्गाला जाईल, भले निष्काम करता असला तरी. म्हणून नित्यनिमित्त कर्माला काय फल म्हटले? स्वर्गफल. सकामाला सुद्धा आहे निष्कामाला सुद्धा आहे. सकामाला तर डायरेक्ट तो स्वर्गाला जाणार देहपातानंतर, निष्काम असेल तर चित्तशुद्धी त्याची होणार, हे फल लाभणार. पण त्याने जर श्रवणाच्या द्वारा ज्ञान संपादन नाही केलं तर तो सुद्धा कुठे जाणार? स्वर्गाला जाणार. कारण नित्यनिमित्त कर्माला स्वर्गफल आहे. पण ते कसं आहे? एकाला बक्षीस स्वरूपात प्राप्त होतं आणि एकाला शिक्षा स्वरूपात प्राप्त होतं. बक्षीस स्वरूपात कोणाला प्राप्त होईल? ज्याला इच्छाच होती. तो ऐकत होता त्रैविद्या माम सोम पापूत पापा, आहे ना. मग तो कुठं जाईल? स्वर्गाला जाईल. पण त्याला त्याची इच्छाच होती ना, मग त्याला ते बक्षीस स्वरूपात प्राप्त होईल. जसं आमरस आहे ना. आमरस एकाला डायबिटीज आहे आणि एकाला नाही, दोघाच्या ताटात वाटी आहे ना. मग एकाला ते बघून शिक्षा वाटते आणि एकाला ते बघून
बक्षीस वाटतं, आनंद वाटतो ना. तसा प्रकारे स्वर्ग ज्याला इच्छाच आहे त्याला प्राप्त झाला तर काय वाटणार? आनंद वाटणार. आणि ज्याला इच्छा नाही स्वर्गाची, त्याला इच्छा कशाची आहे? मुक्तीची. तो म्हणेल हा अंतर आहे अवचेता, का ओढवाला भगवंता. म्हणजे मला पाहिजे मुक्ती आणि आता हे स्वर्ग, मग तिथून पुन्हा खाली जाणं येणं सरलं नाही ना. म्हणजे जसं आपण मागे एकदा बोललो ना, पोलिसाच्या मागे पुढे कोण असतात? आपलं मंत्र्याच्याही मागे पुढे पोलीस असतात आणि चोराच्याही मागे पुढे पोलीस असतात. पण चोराच्या मागे पुढचे पोलीस त्यांच्या ताब्यात चोर आहे, मंत्र्याच्या मागचे पुढचे पोलीस आहे ना, मंत्र्याच्या ताब्यात ते पोलीस आहे. मग तसा प्रकार तो आहे, एकाला शिक्षा आणि एकाला बक्षीस आहे ना. लाल दिव्याच्या गाडीत फिरलं तर त्याला बक्षीस स्वरूपात पोलीस आहे ना, आणि लाल दिव्याच्या गाडीतच हातकडी घालून याला तर त्याला शिक्षा स्वरूपात मागे पुढे पोलीस आहे. तसा तो प्रकार आहे. सकाम पुरुषाला स्वर्ग कसा प्राप्त होईल मग बोला? बक्षीस स्वरूपामध्ये. आणि निष्काम पुरुषाला जर श्रवण करून ज्ञान संपादन केलं नाही तर त्याला शिक्षा स्वरूपात. मग नित्यनैमित्तिक कर्माला फल नाही का? आहे. कोणतं फल आहे? स्वर्ग फल आहे. पण सकामाला बक्षीस स्वरूपात स्वर्ग फल, आणि निष्कामाला जर ज्ञान संपादन केलं नाही. तुम्हाला कसं? कारण ज्ञान संपादन न करण्याची दोन कारण. एक, ज्ञान कशाने होतं? श्रवणाने. त्याचा अंतकरण खूप शुद्ध आहे, पण तो बसला भंडारा डोंगरावर जाऊन आणि रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. होणार नाही असं नाही, होणार नाही असं नाही. त्याची दृढ श्रद्धा असली तर मुख्य नाम हाती मोक्ष, आईशी साक्ष बहुताची. पण तो म्हणला नामाने होईल का? आता तुझ्या बापाला होणार नाही. कारण का? शंका घेतली ना, संशय घेतला, संशयाने तो मग आता ज्ञान आहे ना, अनेक नाही पाप करू, या परंपरेतूनच त्याला जावं लागेल. पण संशय नसेल तर त्याला मोक्ष आहे, निश्चित आहे, याच्यात मात्र संदेह नाही. पण मग त्यांनी चित्त शुद्ध झालं. पण श्रवण न करता दुसरेच काहीतरी तीर्थयात्रा अनेक व्रत वैकल्य अनुष्ठान करत राहिला तर त्याला ज्ञान होईल का? त्याला ज्ञान होणार नाही. म्हणजे ज्ञान न होण्याची किती कारणं असतात? दोन. एक, श्रवणच केलं नाही ज्ञान होत नाही. दुसरे, श्रवणही केलं तरी ज्ञान होत नाही. तुम्हाला श्रवण केलं तर ज्ञान का होत नाही? प्रतिबंध. मग त्याच्यात तीन प्रतिबंध: भूत प्रतिबंध, भावी प्रतिबंध आणि वर्तमान प्रतिबंध. भूत प्रतिबंध, जड भरत राजा हरणी गरबा गेला, घाला तो घातला वासनेने. हा कोणता प्रतिबंध आहे? भूत प्रतिबंध. वामदेवाला श्रवण करून ज्ञान झालं नाही, होता भावी प्रतिबंध, पंचदशीमध्ये येणार आहे कथा. आणि आम्हाला आता ज्ञान आपल्याला हे श्रवण करू नये कधी कधी होत नाही आहे ना. म्हणजे शब्दाने कळालं तर ते अनुभूतीने कळेलच असं नाही. मग कोणता प्रतिबंध आहे? वर्तमान प्रतिबंध. मग वर्तमान प्रतिबंधामध्ये कुतर्क, दुराग्रह, विषयासक्ती, प्रज्ञामांद्य कुठला तरी असू शकतो. म्हणजे ज्ञान न होण्याची किती कारणं मग? दोन. एक, श्रवणच केलं नाही ज्ञान होत नाही. उत्तम अधिकारी असेल, श्रवण केलं तर काना वाचनाची भेटी, सरिस्याची पै किरटी, वस्तू होऊन उठी कवनू एकच हो. आणि दुसऱ्याला प्रतिबंध आहे. मग वाघ वैखरी, शब्द झरी, शास्त्र व्याख्यान कौशलम, वैदुषम विदुषम भोक्तये न तो मुक्तये. त्याला भुक्ती प्राप्त होईल पण मुक्ती नाही. ज्ञानोबराय म्हणतात, पै तोंड भरो का विचारा, अंतकरण विषयाशी थारा, तरी नातुडे धनुर्धरा त्रिशुद्धी मी. याचाच अर्थ काय? याचाच अर्थ असा आहे का एकतर प्रतिबंधामुळे श्रवण करूनही ज्ञान होत नाही, किंवा प्रतिबंध नाही पण श्रवणच केलं नाही ज्ञान होत नाही. आणि मग असा निष्काम करता जरी असला तरी त्याला देहपातानंतर कुठे जावं लागतं? स्वर्गाला जावं लागतं, भले ते शिक्षा स्वरूपात असेल आणि सकामाला बक्षीस स्वरूपात असेल. मग नित्यनैमित्तिक कर्माला फल आहे का नाही? नित्यनैमित्तिक कर्माला फल आहे. कोणतं फल आहे? स्वर्गादी फल आहे ना. आणि चित्तशुद्धी म्हणा हेही त्याला फल आहे, सकाम निष्काम अशा भेदाने. पण नित्यनैमित्तिक कर्माला फलच नाही केलं तर पाप लागतं हे म्हणणं बरोबर नाही. उलट नाही केलं तर पाप लागतं म्हणतो ना, हेच त्याचं फल आहे ना. आणि केलं तर पाप लागत नाही हेही त्याचं काय आहे? फल आहे. पण मुळात हे दोन्ही फल बरोबर नाही. फल काय? नित्यनिमित्त कर्माला सुद्धा स्वर्ग किंवा चित्तशुद्धीरूपी फल आहे. आणि हे कोण सांगतं? आम्ही सांगतो का भाष्यकार सांगतात? भाष्यकार सांगतात. भाष्यकार म्हणजे कोण? साक्षात कोणाचा अवतार? भगवान शंकराचा अवतार. मग त्यांचं मत प्रमाण का अप्रमाण? का तेच प्रमाण? तेच प्रमाण, त्यापुढे सगळी अप्रमाण. आणि म्हणून आम्ही सांगतो का नित्यनिमित्त कर्माला फल नाही असं नाही. कोण कोणाला बोललं? सिद्धांती पूर्व पक्षाला बोलले. ठीक ना? एवढ्या पंक्ती आता बघा. पण हे म्हणणे बरोबर नाही. काय? कशाने मोक्ष आहे हे म्हणणं बरोबर नाही, कर्माने मोक्ष आहे हे म्हणणं बरोबर नाही. कारण नित्यनैमित्तिक कर्मासही काय आहे? स्वर्गफल आहे असे कोणी प्रतिपादन केले? भगवान भाष्यकारने. आणि कसे प्रतिपादन केले? युक्तीने आणि प्रमाणाने. युक्तीने म्हणजे अनुमान प्रमाणाने, आणि प्रमाणाने म्हणजे शब्द प्रमाणाने, म्हणजे श्रुतियुक्ती अनुभूतीने ही गोष्ट त्यांनी काय केलेली आहे? सिद्ध केलेली आहे. म्हणून नित्यनैमित्तिक कर्माने उत्तम लोकप्राप्ती होईल की नाही? नित्यनैमित्तिक कर्माने उत्तम लोकप्राप्ती होईल, पण काय होणार नाही? जन्म अवरूप मोक्ष होणार नाही. आणि त्याने मोक्ष कशाने सांगितलं? कर्माने. नित्यनिमित्त कर्माला फल आहे, मग तो स्वर्गाला जाईल, सत्यलोकाला जाईल, अमरपुरीला जाईल, पण मोक्ष होईल नाही.
होणारच नाही. होईल कधी? ज्ञान संपादन केलं तर होईल, नाहीतर त्याला मोक्ष होणार नाही. म्हणजे नित्यनैमित्तिक कर्माला फल नाही असं नाही. काय फल आहे? स्वर्गादी लोक हे फल आहे. आणि सांगितलं कोणी? भगवान भाष्यकाराने सांगितलेलं आहे. शिवाय नित्यनैमित्तिक कर्माचे स्वर्गफल न मानले त्याला म्हणतात तुष्यंत दुर्जन्याने. जसं तू मानत नाही तसं जर नाही मानलं तर अडचण येते. काय ते सांगतात. जर नित्यनैमित्तिक कर्माचं काय फल मानलं नाही, स्वर्गफल न मानले, तर नित्यनैमित्तिक कर्म बोधक वेदवचन निष्फल होते. नित्यनैमित्तिक कर्म जर केलं तर काय होतं? तर अमुक अमुक फल प्राप्त होतं, अशी वेदाची काय आहे? वचन आहे. जी विषयत शतम शमहा. आपण कर्मे इशू भजावा आहे ना. कर्म केल्याच्या नंतर अमुक कर्म केलं तर हे फल तुम्हाला प्राप्त होतं, अशी वेदातली वचन आहेत. ती वेदवचन काय होतील? निष्फल होतील. म्हणे ते संसारी जन्मेजे, यज्ञाधिक कर्म केजे, मग स्वर्ग सुख भोगीजे. म्हणून हे प्रकारचं वेदवचनच आहे ना. वेदाचाही वेद आहे ज्ञानोबराची ज्ञानेश्वरी म्हणजे. मग फल नाही का कर्माला फल आहे? कोणी सांगितलं? माऊलीने सांगितलं, तुकोबराने सांगितलं, नाथबाबांनी सांगितलं. आणि तुम्ही काय म्हणता नित्यनैमित्तिक कर्माला फल नाही? तर असं बोलणं बरोबर नाही. कारण की नित्यनैमित्तिक कर्म न केल्यास काय होते? पंक्ती बघत नाही का? पाप होते. नित्यनैमित्तिक कर्म न केल्यास काय होते? पाप होते. असं काय विचारतो? कारण आपल्याला पंक्ती लक्षात राहावी ना, आपल्याला ते लक्षात राहावं. नाही तर मग आपल्याला भावकथा लक्षात राहते, पण मग त्याच्या पंक्तीचा आशय लक्षात राहिला का मग तो कायमचा विषय आपल्या स्मृतीत राहतो. म्हणून केल्यास पाप होते. पूर्व पक्षाचं बोलणं आहे ना. असे जर असेल तर पाप उत्पन्न होऊ न देणे. आलं का? पाप उत्पन्न होऊ न देणे हेच त्याचे काय फल म्हणता येईल. किंवा नित्यनैमित्तिक कर्माला फल नाही केलं तर पाप लागतं, मग पाप न लागू देणे हेच त्याचं काय आहे? फल आहे. पण हे दोन्ही वाक्य चुकीचेच आहे. म्हणजे नित्यनैमित्तिक कर्माला फल नाही असं नाही, हे आम्हाला सांगायचं आहे. म्हणजे नित्यनैमित्तिक कर्माला फल आहे. काय फल आहे? स्वर्गादी लोकाची प्राप्ती. कोणाला? सकामाला. आणि निष्कामाला अंतकरण शुद्धीरूपी फल आहे. आणि निष्कामाला अंतकरण शुद्ध होऊन सुद्धा, बोला अंतकरण शुद्ध होऊन सुद्धा त्याने श्रवण केलं नाही किंवा श्रवण करून काही प्रतिबंधामुळे ज्ञान झालं नाही तर त्याला मोक्ष प्राप्त होणार नाही. त्याला सुद्धा काय फल प्राप्त होईल? स्वर्गाधिकाचीच प्राप्ती होईल. मग त्याला स्वर्गाधिकाची इच्छा होती का? नव्हती. पण झालं कसं? शिक्षा म्हणून. का? तू उचलत्या पावलाने गेला नाही. माऊली 6व्या अध्यायात बोलतात आयुष्य भानूमध्येच त्याचा मावळा. तर स्वर्गाला जाईल आणि स्वर्गाला इंद्र देवाबरोबर किंवा सत्य लोकाला गेला तर ब्रह्मदेवाबरोबर ज्ञान होऊनच त्याला मुक्ती होईल. तशी मुक्ती नाही. पण नित्यनैमित्तिक कर्म न केले तरी काय होत नाही? पाप उत्पन्न होणार नाही असे आमचे काय आहे? पहिले म्हणणे आहे. कारण का? कारण नित्यनैमित्तिक कर्म न करणे हे काय आहे? बोला ना. अभावरूप आहे. आणि त्या नित्यनैमित्तिक कर्माच्या अभावापासून कोणाची उत्पत्ती होणार नाही? भावरूप पापाची उत्पत्ती म्हणणे अयोग्य आहे. आणि याही उपर म्हणाल तर ते सांगतात पुढे. कारण अभाव कोणत्याही कार्यास उपादान रूपाने कारण होत नाही. एक वाक्य महत्वाचं आहे. काय? अभाव कोणत्याही कार्यास उपादान रूपाने कारण होत नाही. का कारणच होत नाही? आता एवढं बोला ना. मी पुन्हा एकदा वाक्य बोलतो आणि ते पुढचं तुम्ही लावायचं थोडंसं. अभाव कोणत्याही कार्यास उपादान रूपाने कारण होत नाही. का कारणच होत नाही? नाही, कारण होतो. ते उपादान शब्द त्याच्याकरता टाकला. अभाव कोणत्याही कार्यास उपादान रूपाने कारण होत नाही. का कारण होत नाही? कारण होतो, पण उपादान रूप कारण होत नाही. जसं आपलं घटाचं कारण गाढव नाही आहे ना. आता मी पुन्हा शब्द प्रयोग करतो. आता बोला. घटाचं उपादान कारण गाढव नाही. का कारणच नाही? कारणच नाही असं नाही. कारण आहे पण उपादान कारण नाही. मग गाढव कारण नाही आहे. कोणतं कारण नाही? उपादान कारण नाही. मग कारणच नाही आहे. कोणतं कारण आहे? अन्यथा सिद्ध कारण आहे. कोणतं कारण आहे? अन्यथा सिद्ध कारण आहे. तसं अभाव कोणत्याही कार्यास उपादान रूपाने कारण होत नाही. का कारणच नाही? कारण आहे. कोणतं कारण नाही? उपादान कारण आहे. मग प्रश्न पडला कोणतं कारण आहे ना. तर ते साधारण कारण आहे. कारण आपण मागे बघून आलो साधारण कारण किती पाहिली होती आपण? 9. ईश्वर, ईश्वर इच्छा, ईश्वर ज्ञान, ईश्वर प्रयत्न, काल, दिशा, अदृष्ट, प्राग अभाव, प्रतिबंधका अभाव. हे अभाव झाले दोन्ही. प्राग अभाव, प्रतिबंधका अभाव. हे अभाव कारण नाही का? मग आहे. पण कोणतं कारण नाही? तरी ते उपादान कारण नाही. आणि कोणतं कारण नाही? असाधारण कारण नाही. कोणतं कारण आहे? साधारण कारण आहे. आणि ते कोणत्या कारणाचा विचार चालला? उपादान कारणाचा विचार चालला. म्हणून अभाव कोणत्याही कारणाला कारण नाही. या एकाने अभाव सुद्धा प्रत्येक गोष्टीला कारण मानलेला आहे. घटाचा अभाव असेल तर घटाचा भाव करता येईल. अभाव नसेल तर भाव करेल कसा? पहिलाच आहे तर ते उत्पत्तीची पुन्हा उत्पत्ती का नसणाऱ्याची उत्पत्ती? नसणारची. नसणं म्हणजे अभाव. मग अभाव सुद्धा एक कारण मानलेला आहे. पण कोणतं कारण मानलेलं नाही?
उपादान कारण मानलेला नाही. पुन्हा ती पंक्ती वाचतो बघा. अभाव कोणत्याही कार्यास उपादान रूपाने कारण होत नाही, म्हणून कर्माचा अभाव भावरूप पापाच्या उत्पत्तीला हेतू नाही. ठीक ना. म्हणजे नित्यनेमित्ती कर्म नाही केलं तर काय होतं, पाप लागतं. कोण बोललं आता, पूर्वपक्ष. मग नित्यनेमित्ती कर्म न करणं म्हणजे काय, मग आता अभाव, आणि त्यापासून भावरूप पापाची उत्पत्ती होईल का, नाही. कारण नसणेपासून असणेपणा कसा जन्माला येईल. नित्यनेमित्ती कर्म न करणं म्हणजे नसणेपणा आहे, आणि त्यापासून पापाची उत्पत्ती होणं म्हणजे असणेपणा. होईल का असं, काहीतरी असेल तर काहीतरी होईल, काहीच नसेल तर काही होणार नाही. मग नित्यनेमित्ती कर्म न करणं म्हणजे अभाव आहे, त्यापासून कोणाची उत्पत्ती होणार नाही, भावरूप पापाची उत्पत्ती होणार नाही. असं कोण कोणाला म्हणतं, सिद्धांती. म्हणून नित्यनेमित्ती कर्माला फल नाही म्हणणं बरोबर आहे का पूर्वपक्षाचं, नाही. मग नित्यनेमित्ती कर्माला फल आहे की नाही, आहे. कोणतं फल आहे, स्वर्गादी लोकाची प्राप्ती हे फल आहे. बघा, जर कर्म अभावापासून, तो म्हणायला लागला नाही पण आम्ही म्हणतोच ना, काय म्हणतो, नित्यनेमित्ती कर्माला फल नाही, आपलं नित्यनेमित्ती कर्म न केल्याच्या नंतर काय होतं, पाप लागतं. असं जर तू म्हणेल तर तुझं बोलणं कशाच्या विरोधात जाईल, श्रुती आणि स्मृतीच्या. मग त्या दोन्ही पंक्ती देतात, आपण बोलून आलो. बघा, जर कर्मा अभावापासून भावरूप पापाची उत्पत्ती मानली तर नासतो विद्यते भावो, त्याचा अन्वय करायचा. असतः भावः न विद्यते, असताचा कधी भाव होत नाही, आणि स्वतः अभावाने विद्यते, स्वतःचा कधी अभाव होत नाही. मग नित्यनेमित्ती कर्म न करणं म्हणजे असत कसत, असत म्हणजे भाव का अभाव, अभाव. मग अभावापासून भावरूप पापाची उत्पत्ती होईल का, होईल, होणार नाही. आणि होईल अशी म्हणाल तर विरोध येईल. कशाला, गीत आहे ना, हे वेद वाचनाला, म्हणजे नाही नासतो विद्यते भाव ही स्मृती वाचनाला ना, गीतेतल्या वाचनाला विरोध येईल. हा गीतेतल्या कितव्या अध्यायातला कितवा श्लोक आहे, दुसऱ्या अध्यायातला 19 क्रमांकाचा श्लोक आहे. आणि हे कोण कोणाला सांगत आहे, भगवान श्रीकृष्ण भक्तराज अर्जुनाला सांगत आहे का, अर्जुनाचं निमित्त करून आपल्याला सांगत आहे, अर्जुनाचं निमित्त करून आपल्याला सांगत आहे. त्या पूर्वपक्षाला म्हणतात, तुला सांगत आहे का मला सांगत आहे, मला मान्यच आहे, तुला सांगत आहे आहे ना, मला हे मान्यच आहे, तुला हे मान्य नाही, म्हणून तुला सांगतो की नासतो विद्यते भाव, ना भाव विद्यते सता, म्हणजे असताचा काय नसतो, भाव नसतो. मग नित्यनेमित्ती कर्म न करणं म्हणजे असत म्हणजे अभाव रूप आहे, म्हणून त्यापासून काय होणार नाही, भावरूप पापाची उत्पत्ती होणार नाही. आणि असं कोण बोलतायत, भगवान श्रीकृष्ण बोलतात. आणि तेच गोष्ट कोण बोलतात, भगवान भाष्यकार बोलतात. म्हणजे महाविष्णूचा अवतार ज्ञानोबराय सांगतात, आणि महाविष्णू गीतेत सांगतात, महाविष्णूचा अवतार ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीत सांगतात. नंतर भगवान शंकर सांगतात माता पार्वतीला सांगताना, आणि भगवान शंकराचा अवतार भगवान शंकराचार्य सुद्धा सांगतात, काय नाही, अभावापासून भावरूप पापाची उत्पत्ती होत नाही. मग एवढ्या एवढ्या महान ऋषींनी सांगितलं, ते जर तू ऐकत नसेल तर कंसात तू कोण आहेस, रामकृष्ण मूर्ख आहे. आणि किंवा इथला शब्द वापरायचा ना, कोण आहेस, नास्तिक आहेस. कोण आहे, नास्तिक आहे. आणि अशा नास्तिकाचं आम्ही कशाला ऐकावं बरं, असं कोण कोणाला बोलतं, सिद्धांती पूर्वपक्षाला बोलतात. ठीक ना. बघा, हे दोन पंक्ती वाचून घेऊ. म्हणून नासतो विद्यते भावो या द्वितीय अध्यायातील भगवद्वक्तीशी, म्हणजे द्वितीय अध्यायातला 19 क्रमांकाचा श्लोक जो आहे, त्या भगवद्वक्तीला म्हणजे भगवंताच्या सांगण्याला काय येईल, विरोध येईल. किंवा कथम असतः सत जायते, म्हणजे असतः सत कथम जायते, हे बोलणं कसं आहे, आक्षेपार्थ आहे. काय ते गोड श्लोक आहे बघा, एक उभास सुभाषित, जगताम यदि नो करता कुलाल विना घटा चित्रकार विना चित्र स्वतः भवेत तदा, तिथं असा आक्षेपार्थ नाही. जगताम यदि न करता, जगताम यदि करता न भवेत, जगताचं कोणीच करता नाही असं आपण म्हणत असेल तर कुलाल विना घटा भवेत न भवेत, चित्रकार विना चित्र भवेत न भवेत. मग कुलाल विना घट न भवेत, चित्रकार विना चित्र न भवेत, तदा जगत कर्तृ विना जगतापी न भवेत. अरे साधा घट कुंभारा वाचून होत नाही, चित्र त्या पेंटर वाचून रंगाऱ्या वाचून होत नाही, तर चित्र विचित्र जगत मनसापी चित्तितुम अशक्य, याचा कोणीतरी करता असल्याशिवाय ते होईल कसं. तिथे जसं आक्षेपार्थाने विचारतात तसं त्याला विचारतात, असतापासून कथम असता सज्जा येते, असतापासून सताची उत्पत्ती होईल म्हणून काहीतरी असं असतापासून सताची उत्पत्ती होईल, उत्तर आहे होणार नाही. आणि मग नित्यनेमित्ती कर्म न करणं म्हणजे असत, आणि कथम सत म्हणजे भावरूप पाप कसं उत्पन्न होईल, उत्तर आहे होणार नाही. आणि तू म्हटला होईल, वेडाच आहेस कुठला, असं कोण म्हणतं कोणाला, सिद्धांती म्हणतात पूर्व पक्षाला. ठीक ना. बघा, नासतो विद्यते भाव या द्वितीय अध्यायातील भगवत उक्तीशी किंवा कथम असता सज्जा येते या श्रुती वाक्याशी विरोध येईल. आणि म्हणून नित्य नैमित्तिक कर्म अभावापासून भावरूप पापाची उत्पत्ती होत नाही. या प्रकाराने नित्यनैमित्तिक कर्माचे स्वर्गफल अवश्य स्वीकारले पाहिजे. म्हणजे नित्यनैमित्तिक कर्माला फल आहे की नाही, बोला मग.
आहे. आणि कोणतं फल आहे? स्वर्गफल आहे. कोणाला? सकामाला का निष्कामाला? दोघाला पण. छान. मग सकामाला कधी? लगेच, देहपाताच्या नंतर लगेच. आणि निष्कामाला कधी? चित्तशुद्धी झाली तरी कधी? मधल्या काळात त्याने श्रवण केलं नाही किंवा श्रवण करूनही त्याला ज्ञान झालं नाही प्रतिबंधामुळे, तर त्याला ते स्वर्गाधिकाची प्राप्ती होईल. पण त्याला कशी? ती शिक्षा स्वरूपात, आणि याला बक्षीस स्वरूपात. पण नित्यनिमित्त कर्माला फल नाही असं नाही. नित्यनिमित्त कर्माला फल आहे. आणि कोण म्हटलं होता फल नाही? पूर्वपक्षी. मग हे त्याचं विधान बरोबर आहे? नाही, चुकीचं आहे. मग आता पुन्हा तो काय म्हटला होता? कोणत्या संचेतातल्या काम्यकर्माचा अभाव कशाने होतो? पूर्वपक्षाच्या मते संचितातल्या काम्यकर्माचा अभाव कशाने होतो? छान. इच्छेच्या अभावाने काम्यकर्माचा अभाव होतो. तर त्याला म्हणतात इच्छेच्या अभावाने जर काम्यकर्माचा अभाव होत असेल, आहे ना, म्हणजे इच्छा नाही म्हणून त्याचं फल होत नाही, तर मज लागी दुःख व्हावे, आईशे कोणी व्हावे ना जीवे. किंवा एक गोड सुभाषित आहे, पापाश फलम इच्छन्ति न इच्छन्ति मानवा किंतु पापम कुर्वन्ति यत्नता, पुण्यश फलम इच्छन्ति मानवा किंतु पुण्यम न कुर्वन्ति यत्नता. पापाचं फल दुःख कोणाला भोगावं वाटतं? कोणालाच इच्छा नाही. मग इच्छेच्या अभावाने जर निवृत्त होत असेल तर दुःख कोणालाच होऊ नये, कारण दुःखाची इच्छा कोणालाच नाही. पण असं होतं का? दुःख होतं? दुःख होतं. म्हणून इच्छेच्या अभावाने काम्यकर्माचं फल लागत नाही, हे विधान बरोबर नाही. कसं नाही त्याचा विचार येतो तो आपण उद्याच्याला पाहू. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.